चला टीम ऑस्ट्रेलिया संघ या आपण लगेच मॅचला आपण सुरुवात करूयात. पहा या ठिकाणी वेळ होतो. चला आपण लगेच गंधारी संघ तुम्हाला विनंती असेल आपण लगेच मैदानाच्या आत आपण फिल्डिंग साठी जायचं आहे. टॉस जिंकला आपण आणि फिल्डिंगचा निर्णय आपण स्वीकारलाय आणि चला लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर करायचं आहे आणि त्यानंतर याही मॅचला आपण सुरुवात करतोय. चला गंधारी संघ आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये लाईनअप मध्ये एंट्री करायची आहे. आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच आपण इथे खेळतोय. क्वालिफायची मॅच. कोणता संघ मात्र थेट या स्पर्धेत क्वालिफाय होईल हे देखील पाहूयात. चला ऑस्ट्रेलिया टीम या ठिकाणी आहे त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि चला अंपायर कॅप कोणी घेतले असेल तर विनंती असेल लगेच इथे द्यायचे. चला अंपायर कॅप. हॅलो. हॅलो. चला याही मॅचला आपण सुरुवात करतोय. खरं तर आजच्या दिवसात ही शेवटची मॅच पाहायला मिळेल. टीम ऑस्ट्रेलिया विरुद्ध गंधारी या दोन संघादरम्यान ही मॅच. मात्र दोन्ही संघांसाठी हा महत्वपूर्ण सामना राहील. खरं तर दिवसभर केलेली मेहनत मात्र या मॅच वरती डिफेंड आहे. मात्र या मॅच मध्ये दोन्ही संघांना जिंकायचे परंतु जिंकणार एकच जास्त मेहनत घेणार. परंतु कोणता संघ इथे मेहनत घेणार हे देखील पाहूयात. दोन्ही संघांसाठी देऊयात या मॅच साठी मनपूर्वक शुभेच्छा. सामना 4 षटकांचा आहे.
हॅलो चला मॅचला सुरुवात या ठिकाणी केली जाते. दोन्ही ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये उतरली आहेत. खरं तर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम आशिले संघ आपण पाहतोय. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा देऊयात. टॉस जिंकल्यानंतर टीम गंधारी संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. मॅच ऑन गेम ऑन. पहिलाच बॉल इथे बॅटची एज अगदी फायनल खेळाडू होते त्यांना बीट केलं जात आहे आणि बॉल जाईल सरळ. पहिला चेंडू अगदी बाउंड्रीच्या बाहेर. पहिलाच बॉलवरती हा पहिला चौकार येतोय. पहिलाच बॉलवरती मात्र 4 धावा इथून मिळाल्यात. सुरुवात इथून अगदी चांगली पाहायला मिळते कारण की पहिल्याच बॉलवरती 4 धावा आल्यात. अगदी हरेशला पण पाहतोय गोलंदाजी करत असताना. यस मॅच ऑन. इथे देखील फटका चांगला आहे. चेंडू चांगला होता. धावा देखील चांगलाच मिळते या बॉलवरती. पुन्हा एकदा चेंडू मात्र सीमा रेषे पलीकडे. यस धावा मिळतील 4. चला ऑल इंडिया निर्णय. यस 4 धावा आहेत त्या ठिकाणी. 4 धावा मिळतील. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि लगातार 2 बॉलवरती 2 चौकार पाहायला मिळाला. खरं तर फलंदाज बंटीच्या बॅटमधून मात्र धाबा येतात. चांगली सुरुवात बंटी करत असताना. मॅच ऑन. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न परंतु इथे रिस्क उचलण्यात आलं होतं परंतु सक्सेसफुल झाले नाहीये. सरळ चेंडू यष्टांवरती फ्रीफॉलला उद्ध्वस्त केला जातोय. लगातार 2 बॉलमध्ये 2 चौकार आले होते व त्यानंतर तिसऱ्याच बॉलवरती केला पलटवार. विकेटचा पतन. फलंदाज बाद. चार धावा अगदी इथून पाहिलं. लगातार 2 बॉलमध्ये 2 चौकार लगावले होते परंतु त्यानंतर तिसऱ्याच बॉलवरती विकेटचं पतन केलं जात आहे. चांगली गोलंदाजी अगदी हरीश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पलटवार केलं जातं आणि पलटवार आणि कमबॅक करण्याची धमक आहे या खेळाडूमध्ये. बंटीला मात्र बाद केलं. नवीन बॅट्समन राहुल RD अगदी राहुल आहेत मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल राहुलसाठी अगदी समोर होता. ऑन साईडला अगदी ड्राईव्ह केलं जातं. चांगल्या चेंडूला सन्मान दिलं जातं मैदानाच्या आतमध्ये. खरं तर हे चांगल्या खेळाडूंचं अगदी वैशिष्ट्य पाहायला मिळतात. याही बॉलवरती 1 सिंगल मिळाली आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 9 या धावफलकावरती. ऑन साइडला फटका इथे दमदार आहे. अगदी पॉवर प्ले ते षटक आणि मॉडर्न ड्री पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा या ठिकाणी उचलण्यात येतोय. मैदानाच्या आतमध्ये शुभमच्या बॅटमधून आणखीन एक फटका दमदार. बॉल सीमा पार. 4 धावा. अगदी समोर फटके एक्झिक्यूट केले जात आहेत. जसा चेंडू होतो तसा मात्र बाहेर फेकण्याचं काम शुभम यांच्या माध्यमातून केलं जातंय. टीमची टोटल चौकाराच्या मदतीने 13 धावा. शेवटचा बॉल. सध्या तरी या षटकात अगदी अप अँड डाऊन पाहायला मिळाले. इथे अगदी स्क्वेअर लीगला खेळाडू तिथे तैनात आहेत. चांगली फिल्डिंग करण्यात येते. या बॉलवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. अर्थातच निर्धाव चेंडू. डॉट बॉल. षटक पहिलं कंप्लीट झालंय.
T1 मध्ये दमदार सुरुवात राहिली आहे. अगदी पॉवर प्लेच्या या ओव्हरमध्ये 3 चौकार व 1 सिंगल, 1 डॉट आणि 1 विकेट अशा रीतीने हा षटक राहिलाय. चांगली कामगिरी दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तब्बल 13 धाबा जमा केल्यात आशिले संघानं. चला आशिले संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुरुवात चांगली करत असताना पहिल्या ओव्हर मध्ये जरी विकेट आला तरी देखील मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारचा दबाव न जाणवता चांगली सुरुवात केली जाते. शुभम आणि राहुल आरडी मैदानाच्या आतमध्ये चांगली सुरुवात करतात. षटक क्रमांक 2 गोलंदाज प्रफुल्ल. यस मॅच ऑन, गेम ऑन. खरं आज आमचे सर्वच जे ऑल इंडिया आहेत त्यांचं इथे कौतुक करायला पाहिजे. चांगली साथ त्यांची मिळाली परंतु इथे नक्कीच कौतुक करायला पाहिजे. डीप मध्ये तिथे खेळाडू तैनात होते. जबरदस्त बॉल आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला व त्यानंतर अगदी शेवटच्या मुवमेंटला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. धावा मिळतील 4. यस 4 धावा मिळतील. भरपूर चांगला लाईव्ह टेलिकास्ट इथे केलं जातं. ऍक्शन रिप्ले वरती अगदी स्क्रीन वरती संपूर्ण दाखवण्यात येतोय. चांगली फिल्डिंग तिथे केली जाते. 4 धावा मिळतील आणि या 4च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 17 धावा. अगदी चांगला कॅमेरा वर्क केला जातो. आमचे कॅमेरामॅन प्रसन्न आहेत. आताचा चेंडू इथे लाईन चेक केली जाते. यस पंचांचा इशारा वाईटचा येतोय. एक्स्ट्रा धाबेतनं मिळतीये. बॅटिंग करत असताना टीम आशिले संघाचा टीमची टोटल 18 धाबा. आशिले विरुद्ध गंधारी अशी ही मॅच या दोन संघादरम्यान हा सामना होऊन पाहते. क्वालिफायर मॅच आहे. रिव्हर्सल टीम व्हॉट अ शॉट. आरडी मैदानाच्या आतमध्ये फार होतोय. काय फटका खेळलाय दमदार. नेत्रदीप स्ट्रोक. बॉल सीमा पार. धावा मिळतील या चेंडूवरती 6. षटकार. अप्रतिम धमाका. ऍक्शन रिप्लेस केल्यावरती पाहायला मजा येईल. अप्रतिम फटका होता. वेगाला चेंडू आला आणि वेगाचा उत्तर मात्र वेगानच दिलं जातं राहुलच्या माध्यमातून. भरपूरच लांब वरचं अंदर या ठिकाणी या चेंडूनं गाठलंय. जर त्या ठिकाणी डिस्टन्स पाहिलं ना तर जवळपास 90 ते 100 मीटरचा षटकार असेल. जेव्हा जेव्हा आपण रिव्हर्स अटेम्प्ट करतो तेव्हा तेव्हा अगदी दुप्पट वेगानं बॅटचा स्पीड मात्र इथे पाहायला मिळाला आणि प्रॉपर कनेक्शन झालं व त्यानंतर भरपूरच लांब जाणारा हा षटकार. चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. चांगली सुरुवात पुन्हा एकदा केली जाते राहुल यांच्या माध्यमातून. राहुल खरं तर या मॅच मध्ये थोडासा लेट आला परंतु मैदानाच्या आतमध्ये ग्रेट एंट्री झाली आणि लेट परंतु थेट सातत्याने चांगली सुरुवात. 24 धावा फलकावरती. मॅच इज ऑन. समोर चेंडू होता. अगदी मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु या चेंडूवरती बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. इथे हा निर्धाव चेंडू डॉट बॉल. भरपूर चांगला चेंडू. अगदी पायात हा चेंडू फेकण्यात आला. पायावरती सध्या तरी मारा केला जातोय. डॉट बॉल. गोलंदाज प्रफुल्ल पुन्हा एकदा वाटवले. पुन्हा एकदा तास ठिकाणी तास टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते परंतु इथे एकदा कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. इथे रनआउटची संधी होती परंतु वेगाला धावा कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांचं ताळमेल भरपूर चांगलं पाहायला मिळतं. राहुल आणि शुभम. चांगली धावा संख्या या ठिकाणी बनली जाते. 26 धावा आतापर्यंत बनली गेली आहे. उर्वरित या षटकातील अजूनही शेवटचे 2 चेंडू आहेत. पुन्हा एकदा रिव्हर्सल टीम. पुन्हा एकदा चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉल सीमा पार. इट इज अ मॅक्सिमम बिग हिट. षटकार.
नाव काय त्या पोराचं? कौशिक. कौशिक ना? कौशिक का कौशिक? कौशिक. चला तिथे कौशिक आहेत. नक्कीच कौशिक आपलं खरंच मनापासून आभार व्यक्त करायला पाहिजे, कारण की लगातार 2 चेंडू त्या क्षेत्रात गेले होते आणि तिथे आमचे बॉल बॉय कौशिक आहेत, त्यांचंही कौतुक करायला पाहिजे. आणि जे आमचे संपूर्ण जे बॉल बॉय आहेत त्यांचं मनपूर्वक कौतुक करायला पाहिजे. चांगली साथ त्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न परत इथे वेगवान चेंडू, इथे निर्धाव चेंडू, डॉट बॉल. यस, षटक कंप्लीट झालाय. दुसरे आणि 2 षटकांचा समाप्त नंतर टीमची टोटल 32 32 धावा. षटक क्रमांक 3, पहिलाच बॉल, उंची जास्त, परंतु इथे यस रिले कॅच कंप्लीट केली जाते. यस, इथे विकेटचा पतन. अगदी या खेळाडूचं खरं अक्षयचं कौतुक करायला पाहिजे. जिद्द, चिकाटी, मेहनत सर्व काही अक्षयनं दाखवलं. जवळपास या चेंडूवरती षटकार होता, परंतु तिथे अक्षय हमें सीधे साधे अक्षय. इथे मात्र बॉल आतमध्ये ढकलला, परंतु वेट आपण इथे चेक करतोय. इथे पडदा देखील मध्ये आला. इथे अगदी स्क्रीन समोर आपल्या सर्वांच्या समोर आपण पाहिलाय. यस, इथे फलंदाज बाद असेल. बहुत चांगली या ठिकाणी कॅच कंप्लीट केली. रिले कॅच अगदी दोघांचे या ठिकाणी आपण अक्षय आणि यश होते. दोघांचंही कौतुक करायला पाहिजे. अगदी अशा प्रकारचे कॅचेस आपण नेहमीच IPL मध्ये पाहतो, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहतोय. आणि इथे देखील खरं तर भरपूर चांगली कॅच कंप्लीट केली. अक्षय आणि यश दोघांचंही कौतुक. खरं तर डीप मध्ये अक्षय दमदार कॅच कंप्लीट केली जाते. इथे विकेटचं पतन. दुसरा धक्का लागलाय टीम आशिले संघाला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये योगेश. यस, मॅच ऑन, गेम ऑन. पुन्हा एकदा गोलंदाज मयूर बॉलिंग ट्रॅक वरती तयार. पुन्हा एकदा अक्षय चेंडू पर्यंत पोहोचतायत. नो मिस्टेक. आणि इथे आणखीन एक विकेटचा पतन. तू चल मे आया अशी परिस्थिती टीम आता आशिले संघाचे. आणखीन एक विकेटचा पतन. योगेश देखील आता मैदानाच्या बाहेर जावं लागेल. विकेटचं पतन. धक्का 3. चला, मॅच ऑन, गेम ऑन. लगातार 2 बॉल मध्ये 2 विकेट इथे मिळवले. खरं तर अगदी गंधारी संघातील सर्व खेळाडूंचं चांगलंच योगदान मिळतंय. पुन्हा एकदा इथे फटका बसलाय. लगातारचा हा 3रा विकेट मिळेल का इथे? यश, यस, डेफिनेटली या क्वालिफायच्या मॅच मध्ये खरं तर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली जाते. खरं तर आजच्या दिवसात पाहिलं तर अर्धशतक देखील पाहिलं, चौकारांचे हॅट्रिक कंप्लीट झाले आहे आणि आता विकेट हॅट्रिक देखील कंप्लीट झाली आहे. भरपूर चांगली ही स्पर्धा आणि या स्पर्धेत सातत्यानं रेकॉर्ड
मात्र बनले जातात. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट धावसंख्या बनली गेली ती म्हणजे 74 आणि 74 धावसंख्या देखील या स्पर्धेत चेस झाली आहे. चांगली स्पर्धा आणि सातत्याने मात्र भरपूर चांगले रेकॉर्ड इथे बनले जातात. लगातार 3 बॉलमध्ये 3 विकेट इथे मिळवले गोलंदाज मयूरनं. अगदी गंधारी संघ पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक करतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये 32 धावा होत्या परंतु या तिसऱ्या षटकात सातत्याने विकेट आणि विकेटच बाळा मिळतात. लगातार 3 बॉलमध्ये 3 विकेट इथे मिळवलेत गोलंदाज मयूरनं. नवीन बॅट्समॅन नवनाथ पुन्हा एकदा फटका फसला. इथे झेलची संधी आहे. स्वतः गोलंदाज इथे पोहोचले होते. प्रयत्न चांगला झाला खरं तर. नक्कीच मयूरचं कौतुक करायला पाहिजे. जजमेंट चांगलं केलं होतं. अगदी उलट धावा असताना चेंडू पर्यंत पोहोचणं फार कठीण काम आहे. अगदी चेंडू रिलीज केला, पुन्हा एकदा रिदम पकडला, पुन्हा चेंडू पर्यंत धावत आले. धावता जजमेंट चांगलं केलं. शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉप. प्रयत्न चांगले झालेत. प्रयत्नार्थी परमेश्वर. प्रयत्न करून चुकला तरी चालेल परंतु प्रयत्न करायला कधीही चुकू नका मित्रांनो. चांगले प्रयत्न राहिलेत मयूरच्या माध्यमातून. ही पहिली सिंगल मात्र या ओव्हरची पाहायला मिळेल. 33 धावा फलकावरती. स्ट्राईक वरती राहुल. आता सध्या तरी मयूरसाठी हे कडवं आव्हान असेल कारण की राहुलने या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली आहे. जो सातत्यानं रिव्हर्स अटम देखील त्याने 2 षटकार दाखवले आणि अगदी समोर देखील चांगले फटके दाखवलेत. नक्कीच इथून राहुल आणि मयूर या दोघांमध्ये चांगलं बॅटल असेल. ऑन साइडला बॉलला उडवला. इथे देखील फटका फसला. डीप मध्ये खेळाडू. यस इथे कॅच कंप्लीट. विकेटचा पतन. राहुल देखील मैदानाच्या बाहेर. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आशिले संघ करतोय काय जणू काही कॅचिंग प्रॅक्टिस सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. येणारा प्रत्येक खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये कॅचेस उडवतोय. नक्कीच जणू काही कॅचची प्रॅक्टिस या ठिकाणी सुरू ठेवले की काय परंतु या षटकात चांगली कामगिरी राहिली आहे. शेवटचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा मयूर. शेवटचा बॉल इथे फटका दमदार प्रॉपर बॅटिंगच्या रेडर मध्ये आणि बॉल आता सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. तिला इथून पाहिल्यात गोलंदाज मयूरनं चांगली गोलंदाजी केली आहे परंतु तदनंतर शेवटच्या बॉलवरती अगदी या ओव्हरची पूर्णपणे वाट लावणारा हा षटकार आलाय. म्हणजेच या षटकात तब्बल 4 खेळाडू बाद देखील झालेत परंतु 7 धावा देखील खर्च केल्यात गोलंदाज मयूरनं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 39 39 धावा.
6 खेळाडू या ठिकाणी बाद झाले टीम आशिले संघाचे. अगदी प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये षटकार मारण्याच्या शोधात आहे. अगदी इथून सातत्यानं सिंगल डबल जरी एकपडला तरी देखील अगदी 40-50च्या दिशेनं आशिले संघ वाटचाल करू शकतो. कारण की आशिले संघाची सुरुवात चांगली झाली आहे. सुरुवातीला पाहिलं तर 2 षटकारामध्ये 32 धाबा आल्या, परंतु त्यानंतर तिसऱ्या षटकात चांगली गोलंदाजी राहिली ती म्हणजे मयूरची. त्या षटकात अवघ्या 7 धाबा त्याने खर्च केला व 4 खेळाडूंना बाद केलं. परंतु शेवटच्या षटकात पुन्हा तोच सिलसिला सुरू झालाय. गोलंदाज यश पहिलाच बॉलवरती विकेट त्यानं मिळवली. इथे फटका चांगला आहे, परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत इथे. नक्कीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. अगदी बॉलला आतमध्ये ढकललाय. अगदी सूर्य देवताचे किरण अगदी डोळ्यावरती आले आणि तेच त्यानं दाखवलं की अगदी चेंडू दिसला नसावा आणि त्या कारणाचं फक्त आतमध्ये ढकलण्याचं काम केलं. परंतु व्हेरी गुड फिल्डिंग. 2 धावा या ठिकाणी मिळतील. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 41 धावा, 41 रन्स ऑन स्कोरबोर्ड. इथे सरळ चेंडू सरळ एस्टार मध्ये. यस, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यॉर्कर लेंथ, फलंदाज बाद. चला मॅच ऑन, गेम ऑन. ओव्हरचे शेवटचे 3 चेंडू आहेत. आतापर्यंत 7 खेळाडू बाद झाले टीम आशिले संघाचे. अजूनही उर्वरित 3 चेंडू मध्ये अजून किती धावा बनल्या जातील हे देखील पाहूयात. चला स्पीडअप करा टीम गंधारी संघ. यस, मॅच ऑन, गेम ऑन. स्ट्राईक वरती चैतन्य तरे आहेत. फटका चांगला आहे. अगदी कव्हर्स मध्ये बॉलला ढकलला. डीप मध्ये खेळाडू तैनात आहेत. इथे रनआउटची संधी आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 43. 43 धावा, 43 धावा त्या फलकावरती पाहायला मिळतात. इथे देखील फटका चांगला आहे. पुन्हा एकदा अगदी प्रेम अगदी चैतन्य थोडी चांगली बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा 2 धावा. इथे तिसऱ्याचा प्रयत्न थोडासा लेझी आणि 3 धावा इथून कंप्लीट केल्या जातात. जिथे सिंगल होती तिथे 2 धावा कंप्लीट झाल्या व त्यानंतर तिसरी ही धाव सहजासहजी कंप्लीट केली जाते. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 46 वरती. 7 खेळाडू बाद, परंतु शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू वरती अजून किती धावा येतील हे देखील पाहूयात. यस, मॅच ऑन, गेम ऑन. सध्या तरी इथून यज्ञेश देखील नक्कीच चांगला स्ट्रोक खेळावा लागेल कारण की त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. परंतु इथे आणखीन एक फलंदाज बाद. शेवटच्या बॉलवरती विकेटचं पतन केलं जातं आणि 8वा धक्का टीम आशिले संघाला. 46 बनल्या गेल्यात आणि 47 धावा संघाचं टार्गेट टीम गंधारी संघाला.
चला याही मॅचला आपण सुरुवात करूयात. खरं तर शेवटचं हे सत्र आहे निर्णायक सत्र, परंतु या सत्रात नक्की जिथून पाहिलं तर दोन्ही संघांना चांगला खेळ करावा लागेल. पहिल्या सत्रात पाहिलं 46 बनल्यात आणि 47 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे 4 षटकांमध्ये टीम गंधारे संघाला. अगदी प्रति ओव्हरमध्ये 12च्या सरासरीने धावा बनवायच्या. 47 टार्गेट, 47 धावसंख्येचं टार्गेट इथे चेस करायचं आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन, गेम ऑन. पहिलाच बॉल इथे दिशा पाहिली जाते. या पंचांचा इशारा आपण पाहू शकता, अर्थातच व्हाईट बॉल आहे. धावांचा श्रीगणेशा या ठिकाणी केला जाते गोलंदाज जय यांच्या माध्यमातून. पहिलाच बॉल व्हाईट. फटका इथे फसला. डीप मध्ये खेळाडू आहेत लॉंगॉनला, परंतु इथे घडलंय काय धावसंख्येचा तुम्हाला बचाव करायचा आहे आणि अशा प्रकारचा चुका मात्र मान्य नसेल. नक्कीच जर राहुल होते RD, राहुलच्या माध्यमातून इथून कॅच ड्रॉप केली जाते. खरं तर राहुल एक विश्वासू खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्याकडून कॅच ड्रॉप केली जाते. नक्कीच आम्हाला देखील मान्य नाहीये की राहुलकडनं कॅच ड्रॉप झाली, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटच्या खेळात कायही होऊ शकतोय. चांगल्या खेळाडूंकडून देखील कॅचेस ड्रॉप केल्या जात आहेत. अगदी हरीशचा विचार केला. हरीशनं मागील 2 मॅच मध्ये जबरजबर 60 धावा बनवल्यात आणि त्याच हरीशचा कॅच मात्र पहिल्याच बॉलवरती ड्रॉप करण्यात आला. नक्कीच कॅचची किंमत मोजावी लागेल, परंतु पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात इथून करावी लागेल. पहिल्या 2 बॉलवरती 3 धावा जमा झाल्यात. हा देखील फटका चांगला आहे. ऑन साइडला गॅप मध्ये फटका खेळलाय. फटका इथे चांगला आहे. अलॉन द कार्पेटनं बॉल चाललाय सरळ अगदी लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार. 4 धावा. पहा ऑल इंडियावर आपण थोडासा जपून, जास्त काही करू नका. पहा आपण जपून जरा चेंडूवरती जायचंय. जास्त काही करू नका, आरामात जा. येस, मॅच ऑन. अवे फ्रॉम दी बॉडी. चांगला चेंडू आहे. अगदी बॅट्समॅन हरेशच्या अगदी पासून दूर सेट सध्या तरी हा चेंडू. इथे डॉट बॉल. सध्या तरी या मॅच मध्ये अगदी आशिवली संघाला डॉट बॉलची नितांत गरज, परंतु दुसऱ्या बाजूला गंधारी संघाला देखील मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. धावसंख्येची गरज आहे. धावसंख्या चेस करायची आहे. 1 सेकंड. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू. पुन्हा एकदा बॅटर पासून दूर गोलंदाजी केली जाते. ऍक्शन रिप्ले पाहूयात. चांगली कामगिरी इथे केली जाते. चांगली गोलंदाजी. वेल बॉल म्हणावं लागेल. लगातार 2 चेंडू डॉट आलेत. 7 धावा दाखवण्यावरती. शेवटचा बॉल. सुरुवातीला जरूर चुका झाल्या, परंतु त्या चुकांवरती सुधारणा केली जाते. चांगली कामगिरी. शेवटचा बॉल. वेगवान चेंडू. टप्पा पडल्यानंतर अगदी खाली राहिलाय. अप्रतिम डिलिव्हरी. सलगचा 3रा चेंडू डॉट आलाय. अप्रतिम कामगिरी. डॉट बॉल. पहिल्याच ओव्हरमध्ये कमालीची कामगिरी करत असताना पॉवर प्लेचे षटक आणि पॉवरफुल गोलंदाज जय यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अवघ्या 7 धावा त्यानं खर्च केला. आता समीकरण बदलणार. येणारे 3 षटक, येणारे 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 40 धावा बनवायच्या. अगदी प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट आता इथे पुन्हा एकदा थोडासा झपाट्याने वाढत चाललाय. अगदी इथे पाहिलं तर हवा देखील थोडीशी बंद झाली आहे, परंतु हवा जरी बंद झाली तरी देखील आपल्याला स्वतःला चालू ठेवायचं मैदानाच्या आतमध्ये. येस, मॅच ऑन, गेम ऑन. दोन्ही संघांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. येणारे 18 चेंडू आणि 40 धावा अजूनही बनवायच्या आहेत. मॅच ऑन. षटक क्रमांक 2. पहिलाच बॉल. पुन्हा एकदा गुडलेन स्पॉट वरती टप्पा फेकण्यात आलाय.
बॉल चांगला आहे परंतु इथून सध्या तरी फलंदाज डॉट पर्सेंटेज वाढवतात. सलगचा हा चौथा चेंडू डॉट म्हणावा लागेल कारण की मागच्याही षटकात जवळजवळ पाहिलं तर 3 चेंडू लगातार डॉट आले होते आणि त्यानंतर हा देखील पहिलाच बॉल डॉट आलाय. चांगली कामगिरी सध्या तरी डॉट पर्सेंटेज वाढवले जात आहेत. फटका चांगला ऑनसाइडला ड्राइव्ह केला डीप मध्ये खेळाडू आहे. थोडीशी मिस्टेक एकदा तर कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव इथे कंप्लीट केली जाते. सिंगल डबलचा जोरावरती देखील हा सामना नक्कीच गंधारी संघ आपण आपल्या पद्धतीने करू शकतात परंतु मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. प्रत्येकी बॉल जर का डॉट आला ना तर गंधारी संघावरती दबाव प्रेशर निर्माण होऊ शकतोय. वेगवान चेंडू अप्रतिम गोलंदाजी सध्या तरी भरपूर चांगली गोलंदाजी आशिले संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. खरं तर धाबा संख्येचा बचाव इथून केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही ओपनिंग प्लेयर आहेत परंतु दोन्ही खेळाडूंना इथे थांबवलं जात आहे. डॉट बॉल आलाय. टीमची टोटल अगदी आपण पाहिली तर अगदी स्थिरावली ती म्हणजेच 9 या धावफलकावरती. याही षटकात चांगली कामगिरी गोलंदाज करत असताना ओट बॉल टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा वळण घेणारा हा चेंडू वेगासहित टर्न पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी मात्र आशिले संघाच्या माध्यमातून गोलंदाज अगदी इथून पाहतायत मयूर आहेत. चांगली गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून सुरुवात चांगली केली जयनं आणि अगदी जयचाच पावलावरती पाऊल ठेवत असताना इथे चांगली गोलंदाजी अप्रतिम डिलिव्हरी अगदी बॉल ऑफ द मॅच असंच म्हणावं लागेल कारण या ठिकाणी त्रिफला उद्ध्वस्त केला जातोय. अगदी यष्टा खुल्या सोडल्या आणि त्याच यष्टांवरती नेम वेधलाय आणि इथे त्रिफला उद्ध्वस्त दांडी गोल फलंदाज बाद. चला आमचे सोनू बांगर सर खरं तर या सामन्यांचा ते आनंद घेत आहेत. नक्कीच डोंगरीवरती बसून या मॅचचा आनंद घेत आहेत. नक्कीच एन्जॉयमेंट त्यांच्या माध्यमातून. खरं तर सोनू बांगर सर नक्कीच एक चांगले फिट मॅन आहेत. नक्कीच चांगले बॉडी बिल्डर आहेत आणि या मॅचचा सध्या तरी आनंद नक्कीच डोंगरीवरती बसून घेत आहेत. अगदी सोनू बांगर नाम तो सुना ही होगा. यस मॅच ऑन गेम ऑन. खरं तर सोनू बांगर सरांचा मी मनापासून आज आभार व्यक्त करतो कारण की त्यांनी मला इथे नक्कीच बोलण्याची संधी दिली समर्थन करण्याची संधी दिली आणि सोनू बांगर सर आपलं मी मनापासून आभार व्यक्त करतोय कारण की सातत्याने त्यांनी नक्कीच माझ्यावरती असलेले प्रेम नक्कीच त्यांनी दाखवले. त्यांचं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच सोनू बांगर सर आणि संपूर्ण टीम. नक्की आमचे विजयदादा कोलेकर असतील व त्यानंतर आमचे आवडते खेळाडू अर्थातच मनीष कोलेकर अर्थातच पांड्या असेल. नक्की एकदा आपण पाहू शकाल चला मॅच ऑन गेम ऑन. 12 चेंडूंनी इथून 38 धाबा संख्येची गरज. पहिलाच बॉल ऑन साइडला ढकलला परंतु डीप मध्ये भरपूर चांगली फिल्डिंग अगदी योगेश होते. चांगली फिल्डिंग योगेशच्या माध्यमातून अगदी टप्पा पडल्यानंतर बॉल बाउंड्रीच्या बाहेर जाणार होता परंतु वेळेवरती योगेश आला आणि योगेशने बॉलला आतमध्ये ढकललाय. चांगली कामगिरी वेल स्टॉप. 2 धाबा इथनं नक्कीच मिळतील. टीमची टोटल 11 धाबा. सध्या तरी इथून
सामना आता रंगत चालला या दोन संघादरम्यान. चांगली मॅच पाहायला मिळते. 11 बॉल मध्ये 36 धावा बनवायच्या आहेत, परंतु गुडलेन स्पॉटचा बॉल आडवा बाटने केलाय प्रहार. बॉल सीमा पार, षटकार. अगदी वेट ऑन वॉच या ठिकाणी फटकेबाजी केली जाते. थांबल्या आणि त्यानंतर वाट पाहिला आणि खरं तर शेवटच्या मोमेंटला या चेंडूची वाट लावली. 6 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये हरेश आहे तोपर्यंत हा सामना गंधारी संघ आपल्या बाजूला पाहू शकतोय. सध्या तरी इथून चांगली मॅच रंगत असताना हरेश सध्या तरी या टीमचा अर्थातच गंधारी संघाचा हा बॅकबोन आहे. रेड की हड्डी मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी सध्या करत असताना आता सामना हळूहळू रंगतदार स्थितीमध्ये येतोय. चला मॅच ऑन करायचे काम आज थांबले. चला आशिले संघ, चला मॅच आपण स्टार्ट करायची आहे. ठिकाणी नक्कीच इंजर्ड ठिकाणी आहेत आणि आता इथून हे षटक कंटिन्यू करतील ते म्हणजेच राहुल. चला मॅच ऑन. चेंडू चांगला ऑनसाइडला बॉल ढकलला डीप मध्ये, अगदी गॅप मध्ये चेंडू, खेळाडू पोहोचतील आणि शेवटच्या मुवमेंटला अगदी बॉल अडवण्याचा प्रयत्न झाले आणि आता इथून हा चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबा. आता सामना येऊन पोहोचला. येणारे 9 चेंडू आणि अजूनही 26 धाबा बनवायच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये हरेश सध्या तरी एक हाती किल्ला लढवतोय. सुरुवातीला हरेश अगदी डॉट बॉल झाला, परंतु त्यानंतर सातत्याने मैदानाच्या आतमध्ये त्याने वेळ घेतला, परंतु आता तो वेळ मात्र महत्वपूर्ण ठरतोय. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. 9 चेंडू आणि आता इथून 26 धाबा बनवायचे आहेत. या षटकातील हे शेवटचे 3 चेंडू आहेत ना, हे फार महत्वाचे आहेत. निर्णायक चेंडू आहेत. फुल लेन बॉल, इथे फटका फसला, डीप खेळाडू आहेत. आता नो मिस्टेक आणि आता इथून हरेशला जावं लागेल डग आउट मध्ये. फलंदाज बाद, महत्वाचा खेळाडू गंधारी संघाचा हरेश मैदानाच्या बाहेर. यस, मॅच ऑन, गेम ऑन. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये यशवंत आहेत. ऑन साइडला अगदी ड्राईव्ह केलं जातं. डीप मध्ये खेळाडू आहे, परंतु इथे निघित चेंडू सोडण्यात आला होता, परंतु डीप मध्ये पुन्हा एकदा मयूर मात्र वेगाने पोहोचले. चांगलं बॅकअप दिलं जातं. आता येणारे 7 बॉल आणि 24 धावा बनवायच्या आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील फार महत्वाचा. अगदी या चेंडूवरती आता किती धावा बनल्या जातील हे देखील पाहूया. मॅच ऑन. फुल टॉस बॉल, ऑन साइडला बॉलला पाठवले, डीप मध्ये खेळाडू, दोघांचाही मध्यम चेंडू आणि बॉल सीमारशे पलीकडे. या चेंडूवरती धावा मिळतील त्या 4. नाट्यमय क्रिकेट
मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे गंधारे विरुद्ध आशिले या दोन संघादरम्यान चांगली लढत पाहायला मिळेल. आता 6 चेंडू आणि 20 धाबासंख्येची गरज. मॅच ऑन. शिबडचं हे षटक निर्णायक षटक. 6 बॉलाने 20 धाबासंख्येची गरज. सुरुवातीच्या 3 चेंडू मात्र फार महत्वाचे राहतील. पहिलाच बॉल ऑन साइड ला पाठवला. डीप मध्ये खेळाडू झाले मिस्टेक आणि आता इथे नशिबाची साथ मिळते आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. मैदानाच्या आतमध्ये साहिल षटकार आलाय. सध्या तरी इथून अगदी विजयाच्या आशा पल्लवित केल्यात या षटकारानं. आता 5 बॉल आणि 14ची गरज. नाट्यमय क्रिकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सामना कोणता संघ जिंकणार हे सांगणं अजूनही कठीण आहे. अगदी 50-50 हा सामना मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे. 5 बॉल 14ची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती तयार आणि इथे बॅटची एज. यस, फलंदाज बाद. मॅच पुन्हा एकदा बदलली आहे. पहिल्याच बॉलमध्ये षटकार आला होता व त्यानंतर लगेचच विकेट आलाय. आता येणारे 4 चेंडू 14 धाबा बनवायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. आता इथून 14 धाबा बनतील का की पुन्हा एकदा गोलंदाज जे कंटिन्यू कमबॅक करतोय पुन्हा कमबॅक सुरू राहील का हे देखील पाहूयात. नवीन बॅट्समन आहे. अगदी क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल हे सांगणं फार कठीण आहे मित्रांनो. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये तोपर्यंत कोणता संघ सामना जिंकणार सांगणं कठीण. आशिले विरुद्ध गंधारे दोन्ही संघ मात्र चांगली लढत देतात एकमेकांना. मॅच ऑन. आताचा चेंडू या ठिकाणी पंचांचा इशारा वाईटचा आलाय. अगदी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा क्रिकेटचं गणित बदलत असताना 4 चेंडू 13ची गरज. मात्र 4 मध्ये 13 केला जातील का हे देखील पाहूया. चांगली मॅच सध्या सुरू आहे या दोन संघादरम्यान. प्रफुल्ल मैदानाच्या आतमध्ये आहेत. एखादा मोठा फटका जर का या ठिकाणी आला तर मॅच मध्ये रंगतदार निर्माण पाहायला मिळेल. इथे बॉल रेंजच्या बाहेर. मॅच पुन्हा एकदा ऑन. काय सामना रंगतो मैदानाच्या आतमध्ये. षटकाराच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 40 या फलकावरती. काय सामना रंगताना पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये आशिले संघानं जवळजवळ 3 ते 4 चुका केल्यात. पहिल्या बॉलवरती पहिली कॅच ड्रॉप केली. त्यानंतर अगदी डीप मध्ये पाहिलं तर राहुलकडनं पुन्हा चूक झाली. 6 धावा गेल्यात आणि इथे देखील अगदी समोर मात्र चेंडू सोडण्यात आलाय. मात्र या चुका फार महत्वाच्या झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आशिले संघ थोड्या चुका करतोय परंतु इथून नशीब ऑन आहे टीम गंधारे संघाचा. 99% तुमची मेहनत आणि 1% तुमचा लक तुमच्या पाठीशी असणं फार महत्वाचा. आणि जर का तुमचा लक पाठीशी असेल तर 100% तुम्ही यशस्वी होऊ शकता. 100% तुम्ही विजयी होऊ शकता. 3 चेंडू 7 धावा संख्येची गरज.
गुडलेस स्पॉटचा बॉल ऑन साइडला, बॉलला ढकलला डीप मध्ये बंटी आहेत. एक धाव कंप्लीट. पुन्हा एकदा थोडासा दबाव आणि इथे यस 2 धावा कंप्लीट केल्या जातात. मैदानाच्या आतमध्ये येणारा प्रत्येक खेळाडू मात्र जिद्द चिकाटी मेहनत दाखवतोय. अगदी मैदानाच्या आतमध्ये सध्या चांगली मॅच रंगत असताना दोन्ही संघ इथे जिद्द दाखवतात. दोन्ही संघ चिकाटी दाखवतात. चांगली मॅच पाहायला मिळेल. अगदी या सामन्यांचा रिझल्ट काही ना असो परंतु दोन्ही संघ चांगली मॅच करतात. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडू चांगली लढत देत आहेत. 2 चेंडू 5 धावसंख्येची गरज. प्रत्येकी बॉल फार महत्वाचा राहील इथे. यस हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा इशारा वाईटचा आलाय. आता 2 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. मैदानाच्या आतमध्ये अगदी गंधारी संघ चांगली लढत देतोय. हरलाची पर्वा मी कधी केली नाही, जिंकण्याचा मोह देखील मी कधी केला नाही. अरे नशिबात असेल ते मी मिळवणार परंतु प्रयत्न करणं हे मी कधी थांबवणार नाहीये. दोन्ही संघ चांगले प्रयत्न करतात. सुरुवातीला असं वाटलं होतं की ऑस्ट्रेलिया संघ या मॅच मध्ये पकड निर्माण करेल परंतु क्रिकेट मित्रांनो कधी सामना पलटणार हे सांगणं कठीण आहे. 2 चेंडू 4 ची गरज. प्रफुल्ल फटका चांगला परंतु सरळ खेळाडूच्या हातात. मिडॉनला खेळाडू होते. टीपला जाईल से खेळ आणि इथे संपलाय फलंदाज प्रफुल्लचा खेळ. विकेटचा पतन. आता 1 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज. सामना आवडला असेल टाळ्या होऊन जाऊ द्यात. सध्या तरी दोन्ही टीमचे अगदी उजव्याचे ठोके मात्र वेगळे धावत चाललेत कारण की मॅचचा रिझल्ट अजूनही इथून येणं बाकी आहे. सामना खरं तर पाहिजे होता तसा झालाय. प्रेक्षक वर्गांचा पैसा वसूल मॅच. खरं तर ज्या प्रेक्षकांनी या मॅच साठी वेळ दिलाय ना आता वेळेची किंमत आता पाहायला मिळते. 1 चेंडू 4 ची गरज. अगदी मॅचचा समीकरण होतं. अगदी 6 बॉल मध्ये 20 धावा बनवायच्या होत्या. शेवटच्या 2 बॉल मध्ये पाहिलं तर 4 करायच्या होत्या. तिथे विकेट आलं. आता 1 बॉल आणि 4 ची गरज. अगदी क्रिकेटमध्ये अप अँड डाऊन चढाव उतार सातत्याने आपण पाहतोय आणि क्रिकेट हा खेळ म्हणता तर अगदी रंग बदलणारा क्रिकेटचा डाव या 2 संघादरम्यान पाहतोय. 1 चेंडू 4 ची गरज. सामना कोण जिंकणार? सामना ऑस्ट्रेलिया जिंकणार की सामना गंधारी जिंकणार? सामना कोणत्या संघाच्या बाजूने होणार? गंधारी की ऑस्ट्रेलिया? या शेवटच्या एका बॉल साठी टाळ्या होऊन जाऊ द्यात. 1 बॉल 4 ची गरज. कंपल्सरी चेसिंग आपल्या या स्पर्धेचा नियम आहे. रफ अँड टफ सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दमदार मॅच, दमदार स्पर्धा. अगदी पालेगाव चषक 2026 पर्व. आजचा दिवस पहिला दिवस सुपर हिट झालाय. इथे ऑन साइडला बॉलला पाठवलं डीप मध्ये खेळाडू आणि कॅच कंप्लीट. फलंदाज झालाय बाद आणि सामना जिंकला टीम ऑस्ट्रेलिया संघानं. अभिनंदन. हार्ड लक टीम गंधारी संघ. तुमचे प्रयत्न चांगले राहिलेत. अगदी हारलात परंतु वाघासारखे लढलात. त्याला दोन्ही संघ आपण शेकान करायचा आहे. चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळाली. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळात अगदी 2 बाजू आहेत, हार आणि जीत. परंतु पहिली बाजू पाहिली तर अगदी खेळणं महत्वाचं आहे. दोन्ही संघाने चांगला क्रिकेट खेळलाय. दोन्ही संघांचं कौतुक करायला पाहिजे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चला या ठिकाणी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच
ज्यानं खऱ्या अर्थानं भरपूर चांगली गोलंदाजी केली. मोक्याच्या क्षणावरती खरं तर अगदी गंधारी संघाची धोक्याची घंटा वाजवली. अर्थातच ज्यानं गोलंदाजी करत असताना अवघ्या 2च धावा खर्च केला आणि 1 विकेट मिळवाय. अर्थातच मयूर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला या मयूर अभिनंदन, चांगली गोलंदाजी केली आहे. अगदी दुसऱ्या ओव्हरमध्ये खरं तर दमदार कामगिरी, फक्त 2च धावा खर्च केला आणि महत्वाचा 1 विकेट ज्यांना